प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत। बिहार निवडणुकीतील मतदान आज सकाळपासून सुरू झालं। त्याच्या अगदी एक दिवस आधी राहुल गांधी यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेमध्ये सादर केलेल्या पीपीटीमध्ये ब्राझिलियन मॉडेल पासून तर मतदारसंघांच्या वेगवेगळ्या हरियाणा निवडणुकीत ज्या मतदारांचा समावेश करण्यात आला त्या 22 वेळापासून तर 100 वेळा, कदाचित त्यापेक्षाही जास्त वेळा झाल्याचा उल्लेख केला। ब्राझिलियन मॉडेल ज्या मॉडेलचा उल्लेख झाला त्या मॉडेलनेही या संदर्भात आज व्हिडिओ केला आणि तो जगभर पसरला। आणि ती मॉडेल आहे, परंतु ती अशी काही मतदानाला भारतात आली नाही। ती भारतात आली नाही हे काल राहुल गांधी यांनी जरी स्पष्ट सांगितलं नसलं तरी ती इथली नाहीच, इथे नाही, परंतु तिचा कधीतरी म्हणजे तारुण्यात किंवा फार वर्षापूर्वीचा फोटो वापरून ते केलं गेलं। आता हा हायड्रोजन बॉम्ब फोडल्यानंतर आज बिहारमध्ये मतदान होत आहे। मतदानाची टक्केवारी दुपारी 3 वाजेपर्यंत जवळपास 54% मतदान झालेलं आहे। बिहारच्या काही मतदारसंघांमध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तर काही मतदारसंघांमध्ये संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान आहे। अर्थात तिथल्या भौगोलिक वातावरणानुसार ही वेळ ठरवली गेलेली आहे, परंतु मतदानाचा उत्साह प्रचंड आहे। परंतु मतदान सुरू होण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये आम्ही पूर्ण बहुमताने निवडून येणार असल्याचं जाहीर केलं किंवा तसं म्हटलं, वक्तव्य केलं। राहुल गांधी यांच्या हायड्रोजन बॉम्बनंतर देशामध्ये चर्चा तर सुरू झाली, पण दुसऱ्या बाजूला एक गोष्ट यातून अनेकांनी विचारलेली आहे की राहुल गांधी वारंवार निवडणूक आयोगाने केलेल्या ह्या चोरी किंवा चुका समोर आणतायत, परंतु त्याच निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या घेतलेल्या निवडणुका ते मात्र पुन्हा लढतायत। त्या निवडणुकांवर ते बहिष्कार का घालत नाहीत? अशा प्रकारचा प्रश्न अधिकतम लोकांनी उपस्थित केलेला आहे। अर्थात सध्याची परिस्थिती म्हणजे निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं बेलगाम झालेला दिसतो त्याचा अर्थ या निवडणुकांवर बहिष्कार टाकला तरी निवडणूक आयोग घेणारच नाही किंवा रद्द करेल असं काही निवडणूक आयोगाची विचारसरणी सध्या तरी दिसत नाही। लोकशाही व्यवस्था टिकवण्यापेक्षा निवडणुका घेऊन त्यांच्या पद्धतीनं मतदान आणि निकाल लावण्याची काही पद्धत विकसित जी केली आहे निवडणूक आयोगाने गेल्या काही वर्षांमध्ये, त्यातून त्यांना काहीही फरक पडताना दिसत नाही। दुसऱ्या बाजूला अनेक लोकांचं हे म्हणणं आहे की अशा प्रकारे राहुल गांधी यांनी जर मतदानाच्या एक दिवस आधी हे वक्तव्य केलेलं आहे तर याचा अर्थ त्यांच्या पक्षालाच मतदान करणारे लोक हे म्हणतील की कशाला मतदानाला जायचं, की जर आपलं मत आपल्या उमेदवाराला जिंकूनच देणार नसेल तर मतदानाला का जावं। त्यामुळे राहुल गांधी यांनी हा मुद्दा उपस्थित करायला नको होता। अर्थात हे म्हणणं पुन्हा त्यांच्या काही विरोधकांचंच आहे। हे खरं आहे की लोकांचं एक मानसशास्त्र असतं की जेव्हा ईव्हीएमच्या संदर्भामध्ये अनेक गोष्टी उभ्या राहिल्या, ही लोकांची मानसिकता काही निवडणुकांमध्ये नक्की झाली की जर ईव्हीएम लावून जर निवडणुका इतरांना जिंकताच येत नसतील तर मतदानाला तरी का जावं, अशा प्रकारची मानसिकता अनेक वेळा मतदारांमध्ये येते। परंतु मतदारांना मतदानासाठी आव्हान करणं हे सगळेच राजकीय पक्ष करतात आणि ते करावं, आणि मतदारांनीही जे काही होईल तरी आपलं मतदान मात्र टाळू नये ही तितकीच बाब खरी। परंतु या निवडणूक आयोगाच्या अनुषंगानं बिहार निवडणुकीच्याही बाबतीत राहुल गांधी यांनी काल संशय व्यक्त केला। बिहारचा मतदार हा जागृत मतदार आहे। मतदानाची टक्केवारी बिहारमध्ये निश्चितपणे जास्त असते। देशभरात स्थलांतरित झालेले मजूर मतदानासाठी देखील एखाद्या उत्सवाप्रमाणे बिहारमध्ये परततात। ही गोष्ट वेगळी की त्यांना वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते आपले मतदार म्हणून आणत असतात, परंतु बिहारचा मजूर किंवा बिहारचा मतदार आहे तो मात्र मतदानासाठी उत्साहात जातो आणि तोच उत्साह आज बिहारच्या मतदानात दिसतो आहे, कारण दुपारी 3 वाजेपर्यंत 54% मतदान झालेलं आहे। याचा अर्थ आणखी 2 ते 3 तासांनी हे मतदान कदाचित 15 ते 20% वाढू शकेल, परंतु 70% 74% जरी मतदान झालं तर खरा प्रश्न हा उभा राहतो की मतदान संपल्यानंतर काही तासानंतर निवडणूक आयोग जी टक्केवारी जाहीर करते ती टक्केवारी आणखी वेगळी असते। हा गेल्या काही निवडणुकींमधला अनुभव आहे। त्यामुळे 6 नंतर मतदान किती वेळ होणार हाही एक प्रश्न आहे। BLO किंवा मतदार बूथवर
त्या ठिकाणी सगळ्याच पक्षांचे प्रतिनिधी असले तरी नेमकं काय होतं या संदर्भात काही गोष्टी PPT मधून किंवा अनेक राजकीय नेत्यांनी समोर आणलेल्या असल्या तरीही राहुल गांधी यांनी फोडलेला हायड्रोजन बॉम्ब हा काही निवडणूक आयोगाला संवेदनशील बनवू शकलेला नाही। या उलट निवडणूक आयोगानं हे कोर्टात सादर करा किंवा कोर्टात जा अशी एक भूमिका घेऊन आपण लोकशाहीच्या प्रती संवेदनशील नसून अहंकारी आहोत हीच भूमिका निवडणूक आयोगाची दिसली। दुसऱ्या बाजूला निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपाच्या संदर्भात मात्र अधिकतम टीका सत्ताधारी राजकीय पक्षाचे नेतेच अधिक करतात। त्यामुळे हा जो विरोधाभास निर्माण होतो की एका पक्षाचा नेता निवडणूक आयोगावर आरोप करतो आणि निवडणूक आयोग त्या नेत्याला म्हणतं की या संदर्भात कोर्टात जा, ही लोकशाहीतील संवेदनशीलता हरवण्याचा जो प्रकार आहे किंवा आपली स्वायत्त आणि संवैधानिक भूमिका हरवण्याचा जो प्रकार आहे त्याचं हे निदर्शक आहे। आणि दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षांचे नेते ज्याप्रमाणे या आरोपावर तुटून पडतात आणि सर्वात महत्त्वाचं की ज्या मॉडेलचं नाव राहुल गांधी यांनी समोर आणलं ब्राझिलियन मॉडेल, तर त्या संदर्भात सगळेजण एकच गोष्ट सांगतायत की ही ब्राझिलियन मॉडेल हिचं नाव काल जे राहुल गांधींनी घेतलं ते नाव हे तिच्या फोटोग्राफरचं आहे आणि तिचं नाव हे वेगळं आहे। अर्थात नाव बदललं वेगळं असलं तरी त्यांनी सांगितलेल्या तपशिलामध्ये फरक मात्र नाही आहे। नाव बदलून किंवा राहुल गांधीला हे ते सांगता आलं नाही असा आरोप करून जो तपशील राहुल गांधींनी दिलेला आहे 22 वेळा त्या महिलेचं नाव हरियाणाच्या मतदार यादीमध्ये आहे ते खोडून काढता आलेलं नाही। अर्थात यावरही राहुल गांधी यांनी म्हटलं होतं की अशा प्रकारचे आरोप झाले की निवडणूक आयोग आपल्याकडे असणाऱ्या मशीनने तात्काळ ती नावं हटवायला सुरुवात करते। म्हणजे कुठल्याही आरोपापासून निवडणूक आयोगाला वाचायची जागा राहू दिलेली नाही, परंतु स्वायत्त असणाऱ्या आयोगाने संवेदनशीलता हरवलेली आहे आणि ही हरवलेली संवेदनशीलता लोकशाहीला गालबोट लावते आहे का? आणि हे जर असं असेल तर राहुल गांधी जी देशाच्या जनतेची एक भावना आहे, अनेक राजकीय नेते कार्यकर्ते आणि कट्ट्यावरच्या चर्चेतही जे बोलत असतात लोक की राहुल गांधी या सगळ्या बाबतीत बोलत असताना मुख्य जो प्रश्न आहे तो EVMचा आहे। या EVMच्या प्रश्नावर ते थेट घाव करून आंदोलन का छेडत नाही? कारण हे सगळे प्रकार अर्थात मतदार यादी आणि EVM, आता ही मतदार यादी ज्या पद्धतीनं खोट्या आणि बनावट मतदारांचा समावेश केला जातो असा राहुल गांधी यांचा आरोप आहे ते पाहता EVM हटवली तरी मतदानाच्या प्रक्रियेमध्ये हे नाव राहतील, परंतु आता EVMच्या पुढे हे आव्हान गेलेलं आहे, हे मतदार यादींपर्यंत आलेलं आहे। त्यामुळे EVM आणि मतदार यादी या दोन्हींच्या निर्मूलनासाठी नेमकं राहुल गांधी काय करतील किंवा आंदोलन घेतील की नाही या संदर्भात प्रश्न जनतेकडून मोठ्या प्रमाणात विचारले जातात, परंतु यावर अजूनही त्यांचं भाष्य नाही। त्यामुळे भारतीय लोकशाही ही टिकवण्यासाठी जन आंदोलन हे नेहमीच महत्त्वाचं असतं, परंतु त्या जन आंदोलनाची भाषा ना काँग्रेसचे नेते करत आहेत, ना विरोधी पक्षाचे ना इतर पक्षांचे नेते करत आहेत। याचा अर्थ लोकांना जे हवं आहे ते विरोधी पक्षही करू इच्छित नाही। यामध्ये काय निश्चित गोम आहे हे लोकांना जाणून घ्यायचं आहे आणि ती काय असेल ही लोकांच्या चर्चेतच संशय शंका व्यक्त करून येत असते, परंतु त्यावर मात्र विरोधी पक्ष आणि विरोधी राजकीय नेते कुठल्याही प्रकारची दखल घेऊन अंमलबजावणी करायला तयार नाहीत। हाच मोठा प्रश्न आता बनून गेलेला आहे। धन्यवाद। आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब देखील करा।